पावसाळ्यातील आरोग्य उत्तम राहावं यासाठीच घरगुती औषधी किंवा मसाले जे आहेत ते यांचा वापर कसा करायचा याबद्दलची ही सीरीज आहे. आणि आजचा जो पदार्थ आहे तो आहे सुंठ. सुंठ म्हणजेच वाळवलेलं आलं जे असतं ते. तर ह्या सुंठीची एक आपल्याला म्हण माहितीच आहे की सुंठी वाचून खोकला गेला. म्हणजेच ज्यावेळी खोकला सर्दी होतं त्यावेळेला सुंठीचा वापर होतो हे आपल्याला माहिती आहे. या व्यतिरिक्तही सुंठीचे अनेक वापर करता येतात. चला तर बघूया. सुंठीचे जे गुण सांगितलेले आहेत तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की सुंठ ही डायजेशन इम्प्रूव्ह करणारी आहे, दीपन पाचन करणारी आहे आणि त्याचबरोबर अँटी इन्फ्लमेटरी म्हणून सुद्धा सांगितलेली आहे. पावसाळ्यामध्ये जर का आपण नियमित सुंठ घेतली तर एकतर आपलं पचन व्यवस्थित राहताना दिसतं. जॉईंट पेन ज्यांना होत असेल पावसाळ्यामध्ये तर त्यांच्यासाठी सुद्धा सुंठ ही खूप चांगल्या प्रकारे काम करताना दिसते. आणि ऑब्व्हियसली सर्दी खोकला झाला असेल तर त्याच्यावरही सुंठीने खूप छान उपाय होतो. तर हे सगळे उपाय कसे करायचे तर पहिला म्हणजे एकतर सुंठीचा काढा. सुंठीचा काढा एकतर आपण सुंठ आपल्या चहामधून वगैरे पण घेऊ शकतो की आलं किंवा सुंठ. आणि दुसरं म्हणजे डायरेक्टली फक्त सुंठीचा काढा करायचा, ज्यामध्ये 2 कप पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये एक साधारण अर्धा चमचा सुंठीची पावडर टाकायची आहे आणि हे चांगलं 1 कप उरेपर्यंत आटवायचं आहे आणि गाळून त्याच्यात थोडासा गूळ घालून हे जो काढा तयार होतो तो घ्यायचा आहे. तर एक तर ज्यांना सर्दी खोकला झाला आहे त्यांना सुद्धा हा काढा खूप उपयोगी पडतो. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्या लोकांना थंडीमध्ये खूप जास्त पावसाळ्यामध्ये जॉईंट पेन होतात किंवा सांधे जखडले जातात, त्यांची हालचाल करायला अवघड जातं, सकाळी उठल्या उठल्या बोटं उघडत नाहीत, अशी कंडिशन असते. तर अशा लोकांसाठी हा काढा खरं तर वरदान आहे. आणि अशा लोकांनी हा नियमितपणे घेणं खूप गरजेचं आहे. किमान हा पूर्ण पावसाळा तरी त्यांनी रोजच्या रोज हा सुंठीचा काढा घेतलाच पाहिजे. दुसरा जो उपाय आहे तो सगळ्यांच्या परिचयाचा आहे की अर्धा चमचा सुंठीची पावडर आणि अर्धा चमचा मध एकत्र करून हे जे चाटण आहे ते वारंवार घेतलं तर जर तुम्हाला खूप कफ येत असेल तर तो कफ खोकला जो आहे तो थांबायला मदत होते. खोकल्याची ढास लागली असेल तर तो जो वेग आहे तो कमी होण्यासाठी म्हणून हे जे चाटण आहे ते तुम्ही घेऊ शकता. आणि तिसरा साधा सोपा उपाय म्हणजेच सुंठ जी आहे ती तुम्ही दुधातून घेऊ शकता. रात्री झोपताना हळदीचं दूध जे घेतो त्याच्यामध्ये सुद्धा ही सुंठ टाकून घेतली तर त्यामुळे पचन इम्प्रूव्ह व्हायला आणि झोप चांगली लागायला सुद्धा मदत होऊ शकते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.